गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज, सकाळची वाजले 7 आणि तुमचा भाऊ डायरेक्ट निघालेला आहे लवकरात लवकर सिन्नरला जाण्यासाठी. म्हणजे विषय असा आहे का आज आपला आहे शेवटचा दिवस काम करण्याचा इंडस्ट्री एरियामध्ये. कारण उद्यापासून इंडस्ट्री एरियाला सुट्ट्या लागणार आहे नाही का. बाहेरचे तर आपल्याला किरकोळ वगैरे तर काही ना काही काम राहतं, त्याच्यामुळे त्याचा विषय नाही. पण इंडस्ट्रीचे कामं फक्त आजच्या दिवसच आहे. तर गाईज, कालपासून आज 2 दिवसापासून एवढा पळू राहिलो, सारखा पळतोय नाही का. त्याच्यामुळं 2 दिवसापासून गाडी पण रात्रीच लोड करून ठेवतो, म्हणजे टेन्शन नाही राहत सकाळी उठल्या नाही का. गाईज, तर आता आपल्याला जायचं सिन्नर आणि सिन्नरवरून परत नाशिकला काम करायला यायचं. तुम्ही बघू शकता, हे बघा आपली जी बसंती आहे ना ती पूर्ण लोड करून ठेवलेली. हे बघा, दिसली का. तर गाईज, आता वेळ वाया न घालता आपण निघू आपल्या प्रवास. गाईज, आज कळालं मला का सकाळी जर बाहेर निघाला ना एवढं फ्रेश वाटतं ना, खतरनाक नाही का डायरेक्ट. कारण तुमचा भाऊ आज सवसरी गावामधून आला होता. ऍक्च्युली खूप वावर वगैरे नाही का, झाडं बिडं, त्यानंतर नदी वगैरे, आणि डायरेक्टली असं सूर्य वगैरे आलेला. तर एवढं भारी वातावरण दिसत होतं ना गाईज, खतरनाक. तुम्हाला दिसलच ते व्हिडिओ मध्ये, पण एक नंबर वातावरण लय भारी होतं. तर गाईज, आता आपण लागलेलो आहे डायरेक्टली सिन्नर हायवेला आहे. बघा, हा सिन्नर हायवे. थोडंसं काम वगैरे चालू आहे हायवेचा, म्हणजे खड्डे वगैरे पण झालेले आहे नाही का. तर गाईज, चला जाऊ लवकरात लवकर. आता टाइम झालेला आहे 7:30 आणि आपण 8च्या अगोदर आपण पोहोचणार आहे सिन्नर मध्ये. म्हणजे आपले टोल नाका लागला, काही खरं नाही. गेले आपले 45 रुपये आता, म्हणून इकडून येत नाही मी. शॉर्टकट रस्त्याने आलो, पैसे नाही लागत. पण आज जरा घाई होती आणि तिकडच्या रस्त्याचं थोडं काम चालू आहे. फायनली आता आपण आहे ना MIDC मध्ये आलेलो आहे. आणि आता जेवढे पण कंपन्या वगैरे आहे इथल्या, ही एक कंपनी आणि बाकीच्या काही कंपनी, लवकरात लवकर यांचे कामं आपण आवरून घेऊ. काही बिलं पण द्यायचे, काही ठिकाणी मेंटेनन्स पण करायचं. आता आपण चाललेलो आहे माळेगाव MIDC मध्ये. म्हणजे मागाशी गेलो होतो, तिथलं काम झालं होतं, पण परत काही फोन आले, तर आता परत जावं लागणार आहे मुसळगाववरून. मुसळगावचं सगळं काम झालेलं आहे आपलं, मुसळगाव MIDC मधलं. आता जाऊ तिकडचं काम करून त्यानंतर मग आपण निघू आपल्या नाशिकच्या प्रवासाला. कारण नाशिकला पण खूप गाईज. फायनली सिन्नरचं काम झालं आपलं आणि टाइम झालेला आहे 12 वाजले दुपारचे. विचार करा सकाळी किती वाजता निघालेलो आहे मी. आणि आत्ताशी सिन्नरचं सगळं काम झालं गाईज. आता आपण चाललेलो आहे नाशिकला, कारण आपल्याला जायचं आहे अंबडला पण आपल्याला 2-4 डिलेवर आहे. त्यानंतर इंद्रनगरला एक छोटंसं काम आहे. फायनली आता आपलं सगळं काम आवरलेलं आहे आणि आता आपण आलेलो आहे आपल्या गोडाऊनला. ॲक्च्युली काहीच कॅपॅसिटी नाही माझी काम करायची, पण काय आता 2 दिवस दिवाळी आली आहे, एवढा पसारा पडलेला आहे ना. आता सगळा पसारा होत नाही, पण दामादामाने सगळं आवरून घेतो आणि जातो आपल्या घरी. जे हरी, कारण काहीच कॅपॅसिटी नाही माझी नाही का. आज हे पण करण्याची नाही,
पण काय उद्या मध्येच काही ना काही काम उठवले. ॲक्च्युली बसंती पण धुवायची आपली, त्याच्यामुळं आत्ता जे काय आहे आवरून घेतो. सो गाईज चला मग भेटू आपण आपल्या आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. ॲक्च्युली आता उद्या पण खूप काम आहे मला. आज तर आता काही करून गोडाऊनचं करून घेतो. होत तर नाही पण करून घेईल, कारण सकाळपासून जेवण नाही केलेलं आहे. सकाळी 6 वाजता उठलेलो आहे मी, विचार करा. फक्त चहावर आहे दिवस. चला जय महाकाल.